हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 33. अर्जुनः उवाच. यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. श्लोक क्रमांक 34. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं, तस्य अहं निग्रहं मन्ये वायोः इव सुदुष्करम्. अर्जुन म्हणाला, मधुसूदना, हा जो तुम्ही मला समबुद्धी योग सांगत आहात, त्यात मी मनाच्या चंचल तत्वामुळे स्थिर होईन असं मला दिसत नाही. कारण कृष्णा, हे मन अतिशय चंचल, दुस्तर, बलवान आणि दुराग्राही आहे. त्याचा निग्रह करणे हे वाऱ्याला आवरण्या इतकंच अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. भगवंत श्रींनी अर्जुनाला आत्तापर्यंत समबुद्धी योग सांगितला. अर्जुन त्यांचे सांगणे इतका वेळ लक्षपूर्वक ऐकत आहे. इतका वेळ हा समबुद्धी योग ऐकून त्याच्या मनामध्ये एक मूलभूत शंका आली आहे. ही शंका इतकी मूलभूत आहे की ती योगाभ्यास करणाऱ्या प्रत्येक साधकाला सुरुवातीला येतेच. ही शंका रास्त आणि योग्य आहे. त्याचे निरसन झाल्याशिवाय योगाभ्यासात लक्ष लागणार नाही. योगाभ्यास सुरू करायला मन साशंक राहील. यास्तव अर्जुन भगवंत श्रींना स्पष्टपणे शंका विचारत आहे. शंका विचारण्यासाठी त्याने कोठेही भाषा तोकडी केलेली नाही. अर्जुन भगवंत श्रींजवळ शंका व्यक्त करत आहे की मन हे अतिशय चंचल, दुस्तर, बलवान आणि दुराग्राही आहे. ते वाऱ्याला पकडण्या इतके कठीण आहे. तेव्हा या अशा मनाला मी स्थिर करू शकेन असे मला वाटत नाही. अर्जुनाने मनाला वाऱ्याची उपमा दिली आहे. वारा मुठीत पकडायला गेले असता तो मूठ जितकी घट्ट करावी तितका मुठीच्या बाहेर सुटून जातो. मनाबद्दल श्री ज्ञानदेव माऊली जे म्हणतात त्याहून अधिक काय सांगणे. अर्जुनाने वर्णन केलेल्या अशा या मनाबद्दल श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यसी हात फळी, मिळवुनी जाय, जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा, जे निरोधले घे उवावो, जया संयमुची होय सावावो, ते मन आपुला स्वभावो, सांडील काही, जे मन बुद्धीला सळो की पळो करते, निश्चयाची टाळाटाळ करते, धैर्याच्या हातावर तुरी देते, विवेकाला भुलवते, संतोषाला नादी लावते, शांत बसलेल्याला दाही दिशा भटकायला लावते, जे निरोध केल्यास कोंडून ठेवले असता उफाळून येते, निग्रहाला वश करून घेते, ते मन काहीही केले तरी आपला स्वभाव सोडणार नाही. मनाची माझी व्याख्या अशी आहे, मेंदूने विचार केल्यावर तो विचार स्मृतीत जात असताना त्या विचाराचा आविष्कार म्हणजे परिणाम अग्नीमधून निर्माण झालेल्या धुरासारखा मागे राहतो. हा मेंदूच्या विचारांचा आविष्कार किंवा परिणाम जेथे जमा होतो त्यालाच मन असे म्हणतात. तेव्हा मन हे चंचल असणारच. त्याचा जन्मच मुळे विचारांच्या आविष्कारातून झालेला असतो. ते स्थिर नसणारच. चळवळ हाच मनाचा स्वभाव आहे. तेव्हा मनाबद्दल तक्रार करण्याऐवजी त्याला काबूत आणायच्या मूलभूत प्रयत्नांना चालना द्यायची. मनाला निर्माण करणारे विचार हे भौतिक आणि जड पदार्थांचे असतात. त्यामुळे जर आपण अध्यात्म ध्यान योगाने भौतिक आणि जड पदार्थांपासून दूर राहिलो तर मन कह्यात येऊ शकते. मन स्थिर होऊ शकते. फक्त आपण स्थिर होण्याची कला दृढ निश्चयाने ध्यानाच्या अभ्यासाने आत्मसात केली पाहिजे. पदार्थ वस्तू नष्ट होत नाहीत. मन नष्ट न व्हायला पदार्थ नाही. मन हा एक विचारातून निर्माण झालेला संबंध आहे. संबंध नष्ट होऊ शकतो, करता येतो. हरिओम.